नमस्कार. श्री स्वामी समर्थ. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी चुकूनही करू नका, ही कामं होतील विपरीत परिणाम. चैत्र पौर्णिमेला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. पौर्णिमा तिथी भगवान सत्यनारायणाला समर्पित आहे. या दिवशी काही गोष्टी करणं वर्जित आहे, अन्यथा याचे परिणाम वाईट होणार, व्यक्तीला भोगावे लागतात. चैत्र महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला चैत्र पौर्णिमा म्हणतात. चैत्र हा हिंदू वर्षाचा पहिला महिना आहे, त्यामुळे ही पौर्णिमा देखील वर्षातील पहिली पौर्णिमा असते. या दिवशी भगवान विष्णू आणि सत्यनारायणाची पूजा केली जाते. या दिवशी हनुमान जयंतीला साजरी केली जाते. चैत्र पौर्णिमेच्या रात्री चंद्राची पूजा करून चंद्राला अर्घ्य दिले जाते. यावेळी चंद्र पौर्णिमा 23 एप्रिलला आहे. या दिवशी स्नान आणि दान केल्यानं पुण्य मिळतं. या दिवसाची संबंधित काही विशेष नियम आहेत. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी काही गोष्टी अजिबात करू नये. त्या नेमक्या कोणत्या त्या जाणून घेऊया. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी या गोष्टी करू नका. या दिवशी चुकूनही जास्त वेळ झोपू नये. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून भगवान विष्णूची पूजा करावी. पौर्णिमेच्या दिवशी दान आणि दक्षिणा देण्याचा विशेष महत्त्व आहे. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी अत्यंत पवित्र मानला जातो. या दिवशी चुकूनही तामसिक भोजन, मांसाहार, मद्य आदींचं सेवन करू नये. असं मानलं जातं की या दिवशी तामसिक अन्नाचे सेवन करणे मनावर नकारात्मक परिणाम होतो, जीवनात नकारात्मकता येते. त्यामुळे या दिवशी सात्विक अन्न खा. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आचरण शुद्ध ठेवावं. या दिवशी कोणासाठीही अपशब्द वापरू नयेत. असं मानलं जातं की यामुळे चंद्रदेव क्रोधित होतो. पौर्णिमेच्या दिवशी तुळशीचं पान चुकूनही तोडू नये. तुळशीचे पान भगवान विष्णूला खूप प्रिय आहेत, परंतु पौर्णिमेच्या दिवशी तुळशीचे पानं तोडणं अशुभ मानलं जातं आणि असं केल्याने भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळत नाही. पौराणिक मान्यतेनुसार पौर्णिमेच्या रात्री दह्याचं सेवन करू नये. त्यामुळे चंद्रदोष निर्माण होतो आणि आर्थिक नुकसानही, जीवनात अनेक अडचणींना सामोरे जावे लागतं. रात्री दही खाल्ल्याने आरोग्यासंबंधित अनेक समस्या देखील निर्माण होतात. पौर्णिमेच्या दिवशी चंद्राचा प्रभाव सर्वाधिक असतो. पौर्णिमेच्या रात्री तो त्यांच्या परिपूर्ण कलांना संपन्न होतो, अशी मान्यता आहे. अशी स्थितीत पौर्णिमेच्या दिवशी असं कोणतंही काम करणं टाळावं, ज्यामुळे चंद्रदोष होऊ शकतो. चंद्र पौर्णिमेच्या दिवशी मन शांत ठेवावं. राग, मत्सर आणि नकारात्मक विचार दूर ठेवावे. तुम्ही जर या स्वामीच्या विचाराला सहमत असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ.